त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्याने एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे, जे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेल्या सरकारची कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली. अनेकही म्हणजे तुमच्याच चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट्स दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे, कामाला लागलंच पाहिजे. म्हणजे मला आश्चर्य वाटते की 1.5 महिना झाला हो, एवढं मोठं मॅन्डेट ह्या सरकारला मिळालेलं आहे, पण जी ॲक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला, कारण का शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनेच एवढं भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याला 5-6 आठवडे झाले, पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडमध्ये दिसतात. माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ॲक्शन मोडमध्ये मला दिसत नाही. माझी अपेक्षा आहे की 2025मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ॲक्टिव्हली काम, पण त्यांच्या टीमनीही करावं. त्या सगळ्यांनाच मतं दिली आहेत या राज्यात. ताई पवार आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना विचारायला लागेल, कारण का त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. ताई पवार कुटुंबीय बीडला आता अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असे एक चर्चा होते, तिथले एकूण सगळे वाद बघतात सगळे. मला कसं माहिती असेल, मी विरोधी पक्षात आहे. मला ताई कसं पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय, आशाताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादांनी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र येलं पाहिजे. सातत्याने चर्चा होते आता. हो, मी पाहिलं तुमच्या चॅनलवर. काय वाटतं ताई तुमच्या दाम ना बोलू तर वैयक्तिक दे इच्छा दादा. काय आहे तुमची? खासदार आहात. मी एक लोकप्रतिनिधी आहे. मला वैयक्तिक इमोशन्स बोलायचा अधिकारच नाही, पण कारण ताई- का मी लोकसेवेत आहे. कुटुंबातील लोक आता अशा भावना व्यक्त करतायत. एकतर अर्थात माझं कुटुंब हे वेगळं आहे. माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं. तुम्हाला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं, पहिली मी मतदान केल्यानंतर आशा काकींच्याच पाया पडायला गेले, जे मी अनेक वर्ष करत आले. त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य त्याच्यात कधीच गल्लं नाही. पण आशाताई इच्छा भावना व्यक्त केल्यात, त्याचं भावना भावना व्यक्त करायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पद रिक्त आहेत, 4 अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत, त्यामुळे नागरिकांची कामं होत नाही, रिक्त पदं ही अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे मग पोलीसमध्येही आहेत, म्युन्सिपॅलिटीमध्ये पण आहेत. त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून CMच सगळ्यात ॲक्टिव्ह दिसत आहेत या सरकारमध्ये. त्यामुळे मी तर ठरवलं 5 वर्ष CMांनाच पत्र लिहायची काय कामं असतील तर, कारण का तुमच्या सगळ्या चॅनल्सवर शपथ घेतल्यापासून तेच मला ॲक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे, रिक्त पदांचाही मी करणार आहे, आणि लवकरात लवकर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन्स लवकरात लवकर व्हावी, कारण का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय. नगरसेवक नाही आहेत कुठेही. त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा, याचा पाठपुरावा मीही स्वतः त्यांच्याकडे करणार आहे.